मी भेट द्यायला आलो फक्त आणि फक्त माझे विद्यार्थी सोबत हितगुज साधणार आहे, चर्चा करणार आहे. बाकीच्यांनी थोडं शांत राहावं एवढीच अपेक्षा आहे. आजच्या आपल्या या आंदोलनाला भेट देण्याकरिता आपले आवडते लाडके नवीन आता आपले झालेले आदिवासी विकास विभाग मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांतर्फे आपणास खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आपण इथपर्यंत आलात, आपणाला आमच्याकडून सहर्ष स्वागत. तुम्हाला आणि तुमच्या सहकारी वर्गांना सुद्धा सहर्ष स्वागत आणि तसेच आमचे प्रकल्प अधिकारी साहेब यांना सुद्धा आमच्यातर्फे खूप स्वागत. यानंतर मी सन्माननीय आदिवासी मंत्री महोदय यांना विनंती करतो मी की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांशी विचार विनिमय करून आमच्याशी संवाद साधून या आमच्या समस्येवर योग्य तो तोडगा काढावा. बिलकुल त्यासाठी तत्पूर्वी आदिवासी विकास मंत्री या पदावर आदरणीय उईके सरांचं निवड झाली आहे, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या तर्फे खूप अभिनंदन. तर आमच्या विद्यार्थी प्रमुखांना मी विनंती करतो की त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करावं. त्याची मुख्यमंत्री महोदयाला विनंती करेल की बाबा विद्यार्थ्यांचं हित जोपासून आपण वाढवू द्या. आता दुसरा विषय राहिला का बा विद्यार्थ्यांनी वसतिगृहात राहिलं पाहिजे. जर विद्यार्थी कारण सर हा विषय मी 2017ला उपस्थित केला होता. नाशिकवरून विद्यार्थी मुंबईपर्यंत अधिवेशनाच्या काळात चालत आले होते. मी तेव्हा एक लक्की जाधव म्हणून नावाचा युवक होता, तो चालत आला होता. मी तेव्हा मंत्री नव्हतो, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी तेव्हा CM होते. अशोक तू ते बघ म्हणे जाऊन. माझ्या रूमवर थांबवलं त्यांना आणि त्यांना मी निवेदनसह त्या मंत्री महोदयाकडे, सौरासाहेब मंत्री होते, त्यांच्याकडे घेऊन गेलो. ते पायी येणारे ना सर, त्याच्यापैकी सर 100 विद्यार्थी होते पायी चालणारे. ते ॲडमिशन घेतलेले फक्त दिनांक 16 तारखेपासून उपोषणाने बसलेले असल्यामुळे अतिशय त्यांच्या रास्त मागण्या आहे. त्या रास्त मागण्याच्या अधीन असल्यामुळे पहिलं मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही माझे आहे, मी कौटुंबिकरित्या बोलत आहे, तुमचं माझं नातं आहे. आणि तेव्हाच सांगेल का आता साहेब तुम्ही लक्ष करा, तुम्ही प्रवास करा. तुम्ही प्रवास केल्याशिवाय अधिकारी खालचे ॲक्टिव्ह होणार. येतो आता स्टार्ट होत असेल तर आम्हाला मान्य आहे, पण व्यवस्था राहिली पाहिजे विद्यार्थ्याच्या राहण्याची. जेव्हा हॉस्टेल पूर्ण होईल तेव्हा आम्हाला मेस पण चालेल, पण तेव्हापर्यंत आम्हाला वाढतो. आणि त्याचप्रकारे असे सर की ज्या जेंडर आपण घेतल्या जाते ज्यांच्याकडे त्या सरांकडे ज्यांच्याकडे जेंडर त्यांचं ते आपल्या रोजच्या जेवणामध्ये जेवढी जीवनसत्व वगैरे पाहिजे सर तेवढी त्या जेवणाची सर त्यामध्ये तुमचे काय आहे राहते म्हणजे सर इकडे बघा. यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी दिनांक 16 तारखेपासून विविध मागण्या घेऊन प्रकल्प कार्यालय पांढरगोळा येथे उपोषणासाठी बसले होते. त्यांच्या मागण्या अतिशय रास्त आणि वास्तविकतेला धरून असल्यामुळे त्यांच्या मागण्या सोडवणे हा आमचा उद्देश आणि उद्दिष्ट असल्यामुळे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचं नेतृत्व करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री म्हणून माझ्याकडे दिनांक 15 तारखेपासून जबाबदारी दिली असल्यामुळे माझे मुलं आणि माझ्या मुलींना वैयक्तिकरित्या त्यांच्याशी संवाद आणि हितगुज साधला. त्यांच्या रास्त मागण्या असल्यामुळे त्या तात्काळ सोडवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल आणि माझ्या सर्व
विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे शब्द दिला. त्या शब्दाच्या अधीन राहून माझ्या मुलांनी आणि मुलींनी या शासनावर, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर आणि या महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री म्हणून मी कार्य करत आहोत माझ्यावर आणि प्रकल्प अधिकाऱ्यावर विश्वास दर्शवून आज उपोषणाची सांगता झाली. मनापासून या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो, स्वागत करतो, अभिनंदन करतो. पण एवढंच चालणार नाही, यांच्या राष्ट्र मागण्या सोडवण्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा शब्द देतो. खूप खूप धन्यवाद.